एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणामध्ये कोल्हापूर पोलिसांचं पथक जे ते नागपूरकडे रात्रीच रवाना झालंय। प्रशांत कोरटकर यांना ताब्यात घेण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते। उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि पोलिसांचं पथक आता नागपूरच्या दिशेने रवाना झालंय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। ज्ञानेश्वर, काय माहिती याबद्दल? विशाल, इंद्रजीत सावंत यांना प्रशांत कोरटकर यांनी धमकी दिली होती। याशिवाय महापुरुषांच्या बद्दल सुद्धा त्यांनी अवमानकारक वक्तव्य, अश्लाघ्य वक्तव्य वापरलं होतं आणि त्या अनुषंगाने जुन्नर राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात आहे ते इंद्रजीत सावंत यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे। हा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता प्रशांत कोरटकर यांना ताब्यात घेण्यासाठी कोल्हापूरचं पथक आहे ते पोलिसांचं रवाना झालेलं आहे नागपूरकडे। काही वेळातच ते नागपूरमध्ये पोहोचणार आहे आणि त्यानंतर प्रशांत कोरटकरना ते ताब्यात घेते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर यांनी जी धमकी दिली होती फोनवरून, त्याचं संभाषणाचं जे सायबर रेकॉर्ड आहे ते काढण्याचा प्रयत्न आहे ते पोलिसांच्याकडून एका बाजूला सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी असलेलं पथक आहे ते आता नागपूरकडे रवाना झालेले आहे। काही वेळातच ते नागपूरमध्ये पोहोचणार आहे आणि त्यामुळे एकूणच आता प्रशांत कोरटकर यांना हे पोलीस पथक चौकशीसाठी केवळ ताब्यात घेणार आहे की अटक करणार आहे हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या तपशिलाबद्दल। आपण बघतोय की इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणामध्ये आता कोल्हापूरवरनं पोलिसांचं एक विशेष पथक जे आहे ते प्रशांत कोरटकर यांना ताब्यात घेण्याकरता म्हणून नागपूरमध्ये लवकरच दाखल होईल। नंतर नागपूरवरनं आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे। प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आलेत। हातात काळे झेंडे घेऊन कोरटकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येते। पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला। कार्यकर्ते घरात घुसण्याचा प्रयत्न करतायत। प्रशांत कोरटकरांच्या घराबाहेर घोषणाबाजी सुरू असल्याचं आपण बघतोय। नागपूरमध्ये मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। हातात काळे झेंडे घेत त्यांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली आहे। चला थेट नागपूरवरनं अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, हे होणार अशी एक शक्यता व्यक्त केली जात होती, पण आता आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते प्रशांत कोरटकर यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जमलेले आहेत। कुठल्या संघटनेचे हे कार्यकर्ते? विशाल, इंद्रजीत सावंत यांना जे आहे ती फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्या घराच्या बाहेर काल सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती। मात्र आज सकाळपासून आपण पाहतोय की मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर एकत्रित झालेल्या काळे झेंडे हाती घेऊन जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या जातात आणि प्रशांत कोरटकर यांना जे आहे ते पोलिसांनी तात्काळ ताब्यात घ्यावं, त्यांना शिक्षा करावी, त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्याचा निषेध करण्यासाठी जे आहे ते हे सगळे कार्यकर्ते इथे एकत्रित झालेले इथं पाहू शकतो आपण। मोठ्या संख्येने मराठा समाजाचे कार्यकर्ते एकत्रित झालेले आणि इथं पोलीस बंदोबस्त देखील जो आहे तो वाढविण्यात आलेला आहे। जोपर्यंत आम्हाला प्रशांत कोरटकर यांच्या घरात जाऊ देणार नाही, तो घरी आहे की नाही हे पाहू देणार नाही, तोपर्यंत शांत बसणार नसल्याचं हे कार्यकर्ते सांगत आहेत। यांच्याकडून जाणून घेऊया। मला सांगा, काय तुमची मागणी आहे? तुम्ही कोरटकरच्या घराबाहेर एकत्रित झाला। आमचं म्हणणं असं आहे की प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत जे इतिहासकार आहेत, संशोधक आहेत, त्यांच्या विरुद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरुद्ध आणि मराठा समाजाविरुद्ध जी चुकीचे वक्तव्य केले, जी शिवीगाळ केली, जे नको बोलायला हवे होते ते बोलले आणि समाजामध्ये तेढ निर्माण करायचं कार्य केलेलं आहे हेतुपुरस्सर आणि जाणून बुजून। त्याच्याबद्दल आम्हाला त्यांना म्हणायचं आहे की तुम्ही माफी मागावी, त्यांना अरेस्ट करण्यात यावी आणि याच्यानंतर अशा प्रकारची कार्यवाही किंवा चुकीचं वक्तव्य केलं जाणार नाही याची ती शाश्वती देतील, ग्वाही देतील। आणि तुम्ही घरात घुसण्याची मागणी करतात, तुम्हाला त्यांच्या घरात जाऊन पाहायचं। बघा कसं आहे, त्यांना बाहेर काढा किंवा आम्हाला हा कोण चित्तळ, हा एक मिनिट, हा प्रशांत कोरटकर सरळ मीडियावर येऊन बोलतोय की मी तो नाही। तसं सावंतसाहेबांनी कुठेच त्याचा उल्लेख केल्याने महाराष्ट्रामध्ये 100 असतील प्रशांत कोरटकर, हाच का बरं पुढे आला, यांनीच का बरं बाईट दिली माझा, आणि तो म्हणतो स्वतः की माझी ID हॅक केली आहे, माझा नंबर मॉप केलेला आहे। तर इतकं तज्ज्ञ लोक 12 वाजता रात्री कुठून माफ करणार किंवा AI द्वारा यांच्याकडे कोणती यंत्रणा आहे यांच्याकडे? नाही, तुमचा मुद्दा महत्वाचा। मला सांगा, तुम्ही कुठून आले आहात आणि आता काय तुमची प्रतिक्रिया असणार? आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाचे कार्यकर्ते आहोत
आणि कालचं जे त्यांनी वक्तव्य केलं महाराजांबद्दल किंवा मराठा समाजाबद्दल हे खूपच चुकीचं आहे आणि अश्लाघ्य भाषेत तो बोललेला आहे, आवारची भाषा त्यांनी वापरलेली आहे. आता आम्हाला हे म्हणायचं आहे की याच्या हे बोलण्याकरता त्याला कोणी प्रोव्होक केला किंवा त्याचा कोणी बोलत होतं त्यांनी कोणी आहे का, असं आम्हाला आणि त्याने जे वक्तव्य केलं आहे त्याचं त्यांनी जाहीर माफी मागावी, मीडियासमोरून मागावी, लेखित द्यायची पोलीस स्टेशनमध्ये आणि महाराजांच्या पुतळ्यासमोर त्यांनी माफी मागायची महाराजांची आणि पूर्ण मराठा महासंघाची. नक्कीच आपण पाहतोय की राज्यभरातून आलेले हे कार्यकर्ते आहेत, मोठ्या संख्येने जे आहेत ते कोरटकर यांच्या घराबाहेर सगळे कार्यकर्ते एकत्रित झालेले आहेत. सध्या प्रशांत कोरटकर आणि त्यांचा परिवार घरी नसल्याची जी आहे ती माहिती मिळते. मात्र कालपासून जे आहे ते त्यांच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा वाढविण्यात आलेली आहे. त्यांना एक गनमॅन 24 तास सोबत देण्यात आलेला आहे, तर पोलीस कर्मचारी त्यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आलेले आहे. जी माहिती मिळते त्यानुसार आज दिवसभरात आणखी राज्यभरातून मराठा कार्यकर्ते इथे येऊ शकतात. आज दिवसभर इथं तणावाचं वातावरण राहण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही आणि त्या दृष्टीनं मोठा पोलीस बंदोबस्त या भागात तैनात करण्यात आलेला आहे. या कार्यकर्त्यांची मागणी देखील आपण जाणून घेतली, पण या सगळ्या याच्यात प्रशांत कोरटकर नेमके आहेत कुठे याबद्दल काही कळू शकलंय का? नक्कीच काल प्रशांत कोरटकर हे सकाळी त्यांच्या घरी होते. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की मॉर्फिंग झालेली आहे, हा आवाज माझा नाही आहे, मी शिवाजी महाराजांबद्दल माझ्या मनात आदर आहे, मात्र हेतुपुरस्परपणे माझ्या नावाचा गैरवापर केला जातो अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली. आणि त्यानंतर पासून ते भूमिगत आहेत. ते नेमके कुठे आहे याबाबत अद्यापही कुठली माहिती समोर आलेली नाही आहे. मात्र जर पोलिसांनी त्यांना सुरक्षा दिली असेल आणि त्यांच्यासोबत जर गैरमान असेल तर नक्कीच याची माहिती जी आहे ती पोलिसांकडे असण्याची शक्यता आहे. जी माहिती मिळते त्यानुसार कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर कोल्हापूरचं पथक देखील जे आहे ते नागपूरच्या दिशेने रवाना झालेलं आहे. त्यामुळे आज दुपारी प्रशांत कोरटकर यांना अटक होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. कायदेशीर प्रक्रिया जी ती कोल्हापुरात देखील म्हणजे गुन्हा कोल्हापुरात देखील दाखल झाला, नागपुरात देखील दाखल करण्यात आलेला आहे. अशा वेळी पुढली प्रक्रिया काय असू शकते? नक्कीच कायदेशीर प्रक्रिया जे गुन्हे 6 गुन्हे जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे प्रशांत कोरटकर यांच्यावर कोल्हापूरमध्ये दाखल झालेल्या अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्यामुळे प्रशांत कोरटकर यांना अटक केली जाईल हे निश्चित झालेलं आहे. कोल्हापूर पोलिसांकडून हे अटक केली जाईल की नागपूर पोलिसांकडून अटक केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र जी माहिती मिळते त्यानुसार कोल्हापूरचं पथक नागपुरात दाखल झालेलं आहे. त्यामुळे आज दुपारी कुठल्याही क्षणाला जे आहे ते प्रशांत कोरटकर यांना अटक करून त्यांना जे आहे ते नागपूरच्या न्यायालयामध्ये सुरुवातीला सादर करून जे आहे ते त्यांना कोल्हापूरला नेण्याची जी आहे ती शक्यता आहे. त्यानंतर या सगळ्या प्रकरणात कोरटकर यांना जामीन मिळतो काय पाहणं महत्त्वाचं असेल. ज्या पद्धतीने आता राज्यभरातून मराठा कार्यकर्ते प्रशांत कोरटकर यांच्या घराबाहेर जमायला झालेले आहेत तर कुठंतरी नक्कीच आता मराठा समाज जो आहे तो या सगळ्या गोष्टींना घेऊन आक्रमक झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. स्थानिक पोलीस स्टेशन बेलतरोडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आपल्या सोबत आहेत. सर, आता राज्यभरातनं कार्यकर्ते इथे एकत्र यायला लागलेले, आपण बंदोबस्त देखील दिलेला आहे. आज दिवसभर कशा पद्धतीचे नियोजन असेल आणि प्रशांत कोरटकर नेमका कुठे याची काही माहिती मिळालेली आहे? आज आमचा बंदोबस्त लागलेला आहे, सर्वत्र पेट्रोलिंग वगैरे सुरू आहे आणि ते तर कालपासून प्रशांत कोरटकर नाही आहेत इथे निवासस्थानी आणि सर्वत्र बंदोबस्त आमचा लागलेला आहे, नियोजन चालू आहे. आता ही राज्यभरातून कार्यकर्ते त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर आपण काही वेगळा बंदोबस्त इथं तैनात करणार आहोत? बंदोबस्त आमचा लागलेला आहे, नियोजन सुरू आहे. नक्कीच आपण पाहतोय की स्थानिक पोलीस जे आहेत ते अलर्ट मोडवर आहे. कालपासून इथं पोलीस बंदोबस्त होता. स्वतः पोलीस निरीक्षक जे आहेत ते इथं दाखल झालेले आहेत आणि सशस्त्रधारी पोलीस देखील आता इथं बिलकुल तैनात केले जाणार आहेत. उद्या तिथले सगळे तपशील तो आपल्यापर्यंत पोहोचवतोय. आपल्याबरोबर संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे देखील आहेत फोन लाईनवरती, त्यांच्याशी आपण बोलूयात. संतोष शिंदेजी, आपण बघतोय कोल्हापुरात प्रशांत कोरटकरच्या विरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले आहेत, नागपुरात देखील करण्यात आलेले आहेत, पण आता मात्र मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर जाऊन पोहोचलेले आहेत. आता यापुढची संभाजी ब्रिगेडची भूमिका काय असणार आहे? संभाजी ब्रिगेड नेहमी खऱ्या इतिहासाचं आजपर्यंत समर्थन करत आलेली आहे आणि ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा जो खरा इतिहास पुढे येण्यासाठी संभाजी ब्रिगेड प्रयत्नशील आहे, तसं इंद्रजित सावंत सर सुद्धा प्रयत्न करतात. सगळे इतिहास संशोधक नव्या दमाचे आता प्रयत्न करतात. बरोबर. कोरटकरांनी फोनवर ज्या पद्धतीचं अत्यंत बदनामीकारक वक्तव्य केलंय, नुसती अवच्य भाषेत शिवीगाळ केली नाही तर शिवाजी महाराज असतील कसे वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे मी ते शब्द सुद्धा घेऊ इच्छित नाही, संतापजनक त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे. आणि आजपर्यंत वारंवार सरकार पुरस्कृतच ही माणसं अत्यंत टोकाचं आणि वाचाळवीर सारखं वक्तव्य करतात. नेहमी त्यांना सरकार पाठीशी घालतंय. आता मात्र हे होणार नाही म्हणून कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत.
संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी आहेत. भावना तीव्र आहेत. कोरटकरला नुसतं अटक करून चालणार नाही. राष्ट्रपुरुषांची बदनामी केली आहे, त्याच्यावर राष्ट्रपुरुषांची बदनामी केल्या प्रकरणी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. आताच थोड्या वेळामध्ये आम्ही संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे साहेबांसोबत याच्यावर चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेड सुद्धा आक्रमक पद्धतीनं कोरटकरच्या विरोधात रस्त्यावर उतरणार आहे. तकत झाली पाहिजे आणि याच्या अगोदर जे जे बोलले त्यांना सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याच्यात विशेष लक्ष घालावं. गृह विभाग वाचाळवीरांना नेहमी पाठीशी घालतोय. आता जर पाठीशी घातलं तर महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीनं तीव्र आंदोलन प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात झाल्याशिवाय राहणार नाही. शिवाजी महाराज आमच्यासाठी सर्वोच्च आहेत. सगळ्या बहुजन महापुरुषांचा सन्मानच केला पाहिजे. कोणी अवमान करणार असेल तर त्यांना सुट्टी दिली जाणार नाही. संतोष शिंदेजी, काय म्हणजे आता या सगळ्याच्यात प्रशांत कोरटकरने मात्र झालेले सगळे आरोप नाकारलेत. त्यांनी असं म्हटलंय की मी तर काही कॉल केलाच नाही, तो माझा आवाज नाहीये, एआयचा वापर झाला, अशी सगळी कारणं ते पुढे करतायत. एआयचा वापर झाला किंवा माझा फोन नाही, ही सगळी पळवाट आहे. मग तो रात्री नशेत होता का? त्याला कुणी बोलायला सांगितलं होतं का? मी काल सुद्धा म्हटलं प्रशांत कोरटकर हा बोललाय, ये तो झाकी आहे. याचा मास्टर माइंड कोण आहे हा शोधला पाहिजे. याची हिंमत कुणाच्या याच्यावर होते? एक व्यक्ती एका इतिहास संशोधकाला अत्यंत चुकीच्या पद्धतीनं बोलतो, धमकी देतो, मारहाणीच्या त्या ठिकाणी, आणि आमचं सरकार आहे, आमच्याच जातीचा मुख्यमंत्री, अशा पद्धतीचं बोलणं म्हणजे ह्यांनी प्लॅन केलेला आहे. आणि कोरटकरनी स्वतः फोन रेकॉर्डिंग आहे, ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. आता हा एव्हिडन्स आहे, याच्यावर पोलिसांसमोर हा सगळा तपास केला जाईलच. पण हे सगळं त्याच कोरटकरनी वक्तव्य केलंय जो आता माध्यमांसमोर येतो. तर तो दोषी कसा काय ठरू शकतो? तर तो माध्यमांसमोर आलेला आहे, तो समोर बोलतोय. आता तो पळवाट शोधतोय. पण आता पळून किती जरी पळाला तो जमीन कमी पडेल इतकं शिवप्रेमी आक्रमक आहेत आणि त्याला सुट्टी देणार नाही. जी, त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आणि त्याला अटक केल्याशिवाय कोणीही शांत बसणार नाही. आणि महाराष्ट्रातला शिवप्रेमी आता आक्रमक आहे, एवढंच फक्त सरकारने लक्षात घ्यावं. बरोबर. फडणवीस साहेबांसोबत तो त्याचे संबंध असतील, भाजप सोबत असतील, सरकार सोबत असतील, आणि ते जर त्याला पाठीशी घालत असतील तर हे सगळं उभा महाराष्ट्र बघतोय. हे फक्त सरकारने लक्षात घ्यावं. बिलकुल, कारवाई व्हावी अशी आपली मागणी. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. त्यामुळे आता प्रशांत कोरटकर यांना ताब्यात घेण्याकरता कोल्हापूरचं देखील पोलिसांचं एक विशेष पथक जे आहे ते कोल्हापूरवरनं नागपूरच्या दिशेने निघालेलं आहे. आता प्रश्न असा आहे की प्रशांत कोरटकर नेमके आहेत कुठे? त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर मराठा महासंघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, वेगवेगळ्या मराठा संघटनांचे कार्यकर्ते निषेध करण्याकरता म्हणून जमलेले आहेत. घोषणाबाजी केली जाते. आपल्याबरोबर मराठा नेते विनोद पाटील देखील आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. विनोद पाटीलजी, प्रशांत कोरटकर याच्या विरोधात कोल्हापुरात देखील गुन्हा दाखल झाला आहे, नागपुरात देखील दाखल झाल्याचं कळतंय. काय आपली प्रतिक्रिया? निश्चित आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घ्यायला हवं होतं, पोलिसांनी अटक करायला पाहिजे होतं, पुढची कारवाई अपेक्षित होती. कदाचित ते करतही असतील, परंतु सगळ्यांचा संताप होणं स्वाभाविक आहे, सगळ्यांना राग येणं स्वाभाविक आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे नॅशनल हिरो आहेत, भारताची संपत्ती आहे. तर त्यांच्याबद्दल कोणी असं वक्तव्य करत असेल तर राग होणं स्वाभाविक आहे, उद्रेक होणं स्वाभाविक आहे. तरी पण माझी सर्व शिवभक्तांना विनंती राहील की आपण कायदा हातात घेऊ नये, आपण कायदेशीर मार्गाने याच्यामध्ये पाठपुरावा करू आणि निश्चित आपण न्याय मिळवून देऊ. काय मागणी आहे आपली? कायदेशीर कारवाई झाली पाहिजे याच्यामध्ये, की नेमकं कोणत्या हेतूने त्यांनी त्याची भूमिका मांडली याच्यावर चर्चा झाली पाहिजे, याच्यावर कायदेशीर तपास झाला पाहिजे. बरं, ज्या जाणत्या राजाचा त्यांनी अपमान केल्याचं एकूण त्या क्लिपमधनं दिसून येत आहे, त्याच राजाने खरं तर कधी जातीपातीच्या भिंती बाळगल्या नाहीत. अशावेळी वातावरण जे आहे ते अधिक तापताना दिसतंय. आपण आपल्या सगळ्या बांधवांना काय अपील करा? परत एकदा मी स्पष्ट करतो, छत्रपती शिवाजी महाराज एकट्या माझ्या जातीचे असूच शकत नाही, मर्यादित आम्ही ठेवू शकत नाही. हे भारताची संपत्ती आहे, नॅशनल हिरो आहेत. त्यामुळे सर्व शिवभक्तांना राग आलेला आहे आणि मी सर्वांना विनंती करतो की आपण कायदेशीर मार्गाने जाऊ. कायदा आपल्याकडे, आपण डेमोक्रेसीमध्ये आहोत आणि आपलं सर्वजण मिळून न्याय मिळवू. आणि यापुढची महत्वाची लढाई आहे की वैचारिक लढाई आपल्याला लढणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला खरा पुढे आणणं गरजेचं आहे. असे प्रकरण जे करतील ही वेळ
याला कशा पद्धतीने दाबता येईल कायदेशीररित्या हे आपल्या सर्वांना प्रयत्न करावा लागेल. जी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कायदेशीर कारवाईची मागणी जी आहे ती प्रशांत कोरटकरांच्या विरोधात केली जाते, पण एका प्रश्नाचं उत्तर मात्र अजूनही मिळत नाहीये की कालपर्यंत नागपुरात असणारे प्रशांत कोरटकर आता नेमके आहेत तरी कुठे.